हेमंत गोडसे यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांची नाशिकमध्ये सध्या बैठक होणार आहे। नाशिकमधील पदाधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चर्चा करणार आहेत। गोडसेंच्या विजयासाठी मुख्यमंत्र्यांची ही मोर्चे बांधणी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। महत्त्वाची बातमी तर हेमंत गोडसे यांच्यासाठी ही मुख्यमंत्र्यांची नाशिकमध्ये महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। नाशिकमधील पदाधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चर्चा करणार आहेत आणि गोडसेंच्या विजयासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सध्या मोर्चे बांधणी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। तर नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या विजयासाठीही मुख्यमंत्र्यांकडून तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, हेमंत गोडसे यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांची आज नाशिकमध्ये महत्त्वाची अशी बैठक होणार आहे। नेमकं काय या बैठकीत घडण्याची शक्यता आहे? गौरी, आपल्याला माहिती आहे की शिंदेच्या शिवसेनेचा उमेदवार कोण किंवा नाशिकमधून उमेदवार कोण असणार याबाबतची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीला अखेरच्या क्षणी हेमंत गोडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला होता। त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात इच्छुकांची भाऊगर्दी बघायला मिळत होती आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर गटबाजी दिसून आली होती आणि असे सर्व परिस्थिती असताना हेमंत गोडसे आता प्रचार करतायत। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर गटबाजी टाळण्यासाठीचं मोठं आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर असणार आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मोदींच्या सभेचं नियोजन आणि एकूणच नाशिकमधील पदाधिकाऱ्यांची मोठ एकत्र ठेवून आणि विजय करंजकर हे देखील नव्याने आता पक्षामध्ये आलेले आहेत। त्यांच्या उपस्थितीमध्ये पुढील काळामध्ये असलेली रणनीती या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा अतिशय महत्त्वाचा आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक देखील पार पडते। त्यामुळे या बैठकीमध्ये नेमकं काय घडतं हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। हो, नक्कीच किरण, या बैठकीत नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।